महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. मनसेची भूमिका आणि मनसेबद्दल इतरांची काही भूमिका आपण गेली काही काळ पाहतो आहोत. त्याबद्दल प्रकाश महाजन यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार. युती दोन भावांमधली चर्चा तर होते, नक्की अडथळा कोण आणतं युतीमध्ये, युती होण्यामध्ये? कसं आहे की मला एका उर्दू गझलचे ओळ आठवली. तूने एक बात कही लाखों फसाने निकले. राजसाहेबांनी महेश मांजरेकरला मुलाखत देताना एक दोन वाक्य काय बोलले की त्याच्यावर लोकांनी कथानक रचायला सुरुवात केली, स्वप्न व्हायला सुरुवात केली. म्हणजे कुणी संजय राऊत सारखे तर आता आम्हाला त्यांची बटीक समजल्यासारखं, मग तुम्ही यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, ह्या आमच्या अटीत, त्या आमच्या अटीत. खरं म्हणजे संजय राऊतला हे समजायला पाहिजे की राज ठाकरे हे कोणत्या अटी शर्तीच्या चौकटीत बसणारी व्यक्ती नाही. मग तुम्ही महाराष्ट्रद्रोही लोकांशी संबंध न ठेवला पाहिजे. महाराष्ट्रद्रोही ठरवणार कोण? तुम्ही महाराष्ट्रद्रोही म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत संबंध नाही ठेवायचा, तर मग मनसेला ठेवायचा आहे का संबंध त्यांच्यासोबत? दुसरी गोष्ट की तुम्ही अनैतिक संबंध ठेवू नका. ज्या संजय राऊतनं चंचल स्वभावाच्या उद्धव ठाकरेला राजकीय व्याभिचार करायला लावला, त्यांनी आता नैतिक अनेकतेच्या गोष्टी कराव्या. हे चूक आहे ना. अजून तुमची युती झाली नाही, प्राथमिक बोलणी झाली नाही, तुम्ही अगोदरच एवढ्या मोठ्या अटी घातल्यावर मला ठाकरेंना व्यभिचार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायला लावलं. मला मग सांगा ना की 2019ला तुम्ही महायुतीतून लढलात, भाजप थोडं कमकुवत झाले की तुम्ही महायुती सोडून इकडे गेलात. आता त्या संजय राऊतनं आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवाव्या. आता मनसेने काय करावं? हे पहा, साहेबांनी काय करावं? राजसाहेब जो निर्णय घेतील तो कार्यकर्त्याला मान्य असेल, पण काय घ्यावं? मला नाही कसे काय घ्यावं ही जाहीर भूमिका मी मांडू शकत नाही. मला जर राज ठाकरेंनी विचारलं तर मी त्यांना सांगू शकतो. पक्षात लोकशाही आहे, लोकशाही मध्ये तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे की राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करावी का राजसाहेबांनी भाजपसोबत युती करावी का एकनाथ शिंदेसोबत युती करावी? काहीतरी निर्णय घ्यावा. नाही निर्णय तर साहेब घेतील ना, पण साहेबांनी काय निर्णय घ्यायचा सल्ला मी जाहीर नाही देऊ शकत ना. माझ्यावर काही मर्यादा आहेत. मला काय द्यायचं ते मी त्यांना सल्ला देईन ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बेसिकली उद्धव आणि राज हे बंधू एकत्र येण्यामध्ये संजय राऊत त्यांची वक्तव्य ही अडथळा ठरत आहे, असंच दिसतंय ना. म्हणजे ज्या पद्धतीने संजय राऊत वक्तव्य करतात आज, ती एकत्र येण्याची वक्तव्य थोडीच आहेत. हा दोन भाऊ ठरवतील ना काय अटी घालायच्या नाही घालायच्या. आपण कोण आहोत? काही वेळा काय होतं की अशा लोकांमुळे सुद्धा संबंधात दुरावा येतो. जी गोष्ट जुळत येते ती गोष्ट फिसकटून जाऊ शकते. दुसरं एक मधल्या काळामधलं राज ठाकरेंचं जे वक्तव्य होतं युद्धाबद्दलचं, तर त्याची पण बरीच चर्चा आहे. खरं म्हणजे ते वक्तव्य त्यांनी का केलं, कोणत्या संदर्भात केलं हे मलाही, मी इतके दिवस झाले विचार करतो त्याच्यावर, पण मलाही ते लक्षात आलं नाही. पण मी तर त्यांचा कार्यकर्ता आहे, पण राजसाहेबावर असंख्य प्रेम करणारे लोक या त्यांच्या वक्तव्यामुळे थोडे बुचकळ्यात पडल्यासारखे आहेत. आणि कुठंतरी त्यांना हे वक्तव्य पटलं नाही. आणि जे काही पुरोगामी स्वतःला म्हणवतात त्यांना त्या वक्तव्याने आनंद झाला आहे. पुरोगाम्यांना आनंद व्हावा किंवा कोणाला दुःख व्हावा हा भाग वेगळा. मुळात राज ठाकरे हे बोललेत आणि असं राज ठाकरे कधी हातचं राखून बोलत नाहीत. बाकी त्यांचे विचार कोणाला पटवत न पटवत, पण ते ठामपणे बोलतात ते, आणि ते बोललेले आहेत. मी काय म्हणलं, ते वक्तव्य ऐकल्यावर मी सुद्धा व्यथित झालो. पण नंतर मी विचार केला की ते असं का बोलले असतील किंवा त्यांच्या डोक्यात काय असेल. पहिला प्रश्न असा होता की त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक तिथं होते, तर सरकारनं जर अगोदर काळजी घेतली असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. पण लष्कराने केलेल्या कारवाईवर
त्यांना विश्वास नाही असं त्यांनी कधी त्यांच्या वक्तव्यातून नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सिक्युरिटी लॅप्सेस म्हणजे पहिलं जे आहे की इतके पर्यटक असताना सुरक्षा व्यवस्था का नव्हती, हा प्रश्न जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबांनी पण विचारलेला आहे. आणि जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यामध्ये जी काही माहिती समोर आली आहे बैठकीतली, आपल्या केंद्र सरकारने देखील हे मान्य केलेलं आहे की सिक्युरिटी लॅप्सेस आहेत. राजसाहेब तेच बोलले आहेत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की राज ठाकरेंनी जे म्हटलं की युद्ध हा उपाय नाही, तर त्याच्याबद्दल चर्चा आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बुचकळ्यात का पडलो मी, तर राज ठाकरेंना हे सांगायचं की युद्धच करून हा प्रश्न सुटणार नाही. आणि आपण पुढच्या दिवसांमध्ये काही बघितलं की शेवटी शस्त्रसंधी जी आहे ती केली गेली, दोन्ही बाजूंकडून केली गेली. म्हणजे ह्याचा एक तर विचार असा झाला की राजसाहेबांनी किती प्रगल्भ विचार केला. अर्थात ते युद्ध होतं का नव्हतं याच्यावर चर्चा होऊ शकते. म्हणजे युद्ध म्हणजे आपल्या सैन्याने दोन्ही देशातली जी काही एक सीमारेखा आहे ती ओलांडली का तर नाही. मला वाटलं आपल्या सैनिकांनी किंवा आपल्या लष्कराने आपल्याच हद्दीत राहून एक आधुनिक युद्ध टेक्निक तीच आहे, प्रत्यक्ष जायची गरज नाही. इथूनच आपण ज्या पद्धतीनं आपल्या लष्कराने ही सगळी कारवाई केली म्हणजे अतिरेक्याचे तळ उद्ध्वस्त करणं असून त्याच्यापेक्षा ज्या 11 धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या. आता यातलं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक नागरिकाला माहीत असली पाहिजे. हे अतिरेक लोकशाहीचा होऊ शकतो, ती माहीत असणं गरजेचं का तर नाही. पण मला वाटतं आपण जे काही आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पत्रकार जे आज बोलत आहेत की मला वाटतं ते सरगधा का नूर खान ह्या ज्या धावपट्ट्या आपण उद्ध्वस्त केल्या त्यांनी तिथं पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठेवली होती. आणि एक तर बातमी अशी आहे की इजिप्त म्हणून नाईल नदीच्या काठची विशिष्ट रीती आणून त्या ठिकाणी टाकली जाते ज्याने तो रेडिएशन थांबवलं जाऊ शकतं. किंवा अमेरिकासुद्धा पाहते त्याचं रेडिएशन आहे का नाही. म्हणजे आपल्या सैन्याने हा खूप मोठा पराक्रम केला आहे आणि हे दाखवून दिलं आहे की तुम्ही आम्हाला अण्वस्त्र असल्याची भीती दाखवू शकत नाहीत. आम्ही निर्भयपणे त्याचा प्रतिकार करू शकतो. आणि मला वाटतं याचा सगळ्या भारतीय नागरिकाला स्वाभिमान अभिमान आहे. राजसाहेबाला सुद्धा तो असला पाहिजे ना आहे. पण अमित ठाकरे आता काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. ते म्हटले होते की भारताने ही जी काही स्ट्राईक केली त्याच्याबद्दल मी समाधानी नाही आहे, कारण ज्या दहशतवाद्यांनी 26 लोकांना मारलं भारतीयांना ते कुठं आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई झाली आहे का, त्यांचा खात्मा झाला आहे का. नाही, तुम्ही ते वक्तव्य जर पूर्ण ऐकलं ते तरुण माणूस काय त्याच्या भावना असतात. ते जे काही 4-6 अतिरेकी त्यांना ठेचून मारायला पाहिजे असं ते वाक्य आहे. जर मी जेवढं ऐकलं म्हणजे एक त्यांची एक भावना आहे का तरुण नेत्याची भावना आहे की नाही ज्या लोकांनी आमचे 26 लोक मारले इतके आमच्या भगिनीचे हे असं म्हणायचं आहे की त्यांना मारायला पाहिजे. आणि त्याच्या अप्रोक्ष जो काही जल्लोष किंवा यात्रा किंवा विजयोत्सव जर कोणी करत असेल, कारण ज्यांनी प्रत्यक्षात मारलंय ते मोकटच आहेत असंच अमित ठाकरेंना म्हणायचं असेल ना. मला सांगा ना की कधी कधी असं होतं की कंदारच्या विमानात हायजॅकमध्ये जे होते किंवा जो अमेरिकन पत्रकार आहे त्याचं काय नाव डॅन, त्याला मारलेले लोक कितीतरी दिवसाने त्या भारताने केलेल्या हल्ल्यात मारले गेले. कधी कधी बदला घ्यायला सुद्धा दीर्घकाळ वाट पाहावी लागते, कारण बदला ही अशी गोष्ट आहे जी चटकन घेतली तरी आपल्याला सुद्धा त्रासदायक ठरू शकते. प्रत्येक नागरिकाला जे वाटतं ते कदाचित अमित ठाकरे तरुण असल्यामुळं त्यांची भावना तीव्र असू शकते. काका, शेवटचा प्रश्न. तुम्ही मनसेचे प्रवक्ते आहात, पण असं वाटतं तुमच्याशी बोलताना की तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात का. का वाटतं हे मला माहीत नाही. मी तसा भाजपशी एक माझा संबंध तुटून जवळपास 25 वर्ष झालेत. पण कदाचित त्या काळात जे काही आम्ही राष्ट्रभक्ती ते जे भाजपचे ते नेते होते, मी आजच्या भाजपच्या नेत्याशी तुलना करत नाही, त्यांच्याकडून जे आम्ही शिकलो एक कर्मठपणा कदाचित तो व्यक्त होत असेल. आपल्या बालपणात, लहानपणात, तरुणपणात जी आपली वैचारिक ठेवण तयार होते कुठल्याही बाबतीत असू दे, तर ती पुढे तशीच चालू राहते. म्हणून तर माझी राज ठाकरेशी नाळ जुळते कारण मला जे अपेक्षित आहे ते मी राज ठाकरेमध्ये पाहतो आणि राज ठाकरेमध्ये ते आहे सुद्धा. म्हणून तर म्हणलं की त्यांच्याकडे मी ह्या दृष्टीने पाहत असतो की जे जाज्वल्य देशभक्ती, एक धर्माभिमान म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही, तो सगळा राज ठाकरेत आहे.
एक हिंदू धर्माला एक आधुनिकतेची जोड देणं हे काम तिची जोड मग त्या कुंभमेळ्याबद्दल बोलले, त्याबद्दल बरंच काय काय बोललं गेलं त्यांच्या नाही भाजपच्या नेत्यांकडून. नाही भाजपच्या नेत्याकडून काय बोललं म्हणजे माझा सुद्धा वाद झाला त्यांच्याशी. मी सुद्धा वाद घातला की साहेब जनभावना अशी आहे पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय होता हे कुणी लक्षातच घेतलं नाही. त्यांचा कुंभमेळ्याला विरोध नव्हता, नदी शुद्धीकरणाला विरोध होता. नद्या ज्या इतक्या प्रदूषित आहेत तर मग त्या कुंभमेळ्याच्या प्रथेला त्यांनी कधीच विरोध केला नाही. किंवा त्याही पुढे जाऊन त्यांनी जे सांगितलं म्हणजे मला असं वाटतं की ज्या गोष्टी शंकराचार्यांनी करायला पाहिजेत ती गोष्ट स्वतः राज ठाकरे सांगतायत की हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारामध्ये जेवढी लाकडं वापरली जातात आणि त्याच्यामुळे जंगलाचा जो ऱ्हास होतो आणि जे प्रदूषण त्याच्यामुळं वाढतं त्याच्यावर आपण पर्यायी विचार केला पाहिजे. मला सांगा कोणत्या राजकीय नेत्यांनी, सावरकर सोडून द्या, कोणत्या राजकीय नेत्यांनी हे वक्तव्य केलंय? राज ठाकरेंच्या आजोबा अशाच विचारांचे समाज सुधारक होते, त्यांनी राजकीय पक्ष नव्हता काढला, ते समाज सुधारक होते. पण राजसाहेबांचे हे विचार ऐकल्यानंतर मी माझ्या मुलाला आणि सुनेला सांगितलं की माझे उद्या अंतिम संस्कार करण्याची वेळ आली तर तुम्ही पर्याय काही मिळू शकतो का त्याच्यावर विचार करा. समजा विद्युत दाहिनी असली ठीक आहे, किंवा त्याचा पर्याय मिळू शकतो. हा विचार करणारे आणि एवढं निर्भयपणे याच्यावर मतं मिळत नाहीत, असलेली मतं जाण्याची भीती असते तरी हा माणूस मांडू शकतो. म्हणजे मला अपेक्षित कोण हिंदू नेता आहे तुम्ही ते राज ठाकरेत पाहतो. कधी कधी मी सुद्धा अस्वस्थ होतो त्यांच्या कोणत्या भूमिकेचे, मला ते पटवून घेण्यासुद्धा मला वेळ जातो. पण अशी भूमिका मांडणारा एकमेव तो नेता आहे ना. कुणी नेत्याने अशी भूमिका मांडली का कधी? कुणीच मांडली नाही. मग ही भूमिका जर राज ठाकरे मांडत असतील आणि कित्येक तरुणाला सुद्धा ही भूमिका वाटते, त्या भूमिकेचं स्वागत आम्ही केलं पाहिजे. मध्ये एक शंकराचार्य काय म्हणले की त्यांच्या मेंदूत घाण भरली. खरं म्हणजे शंकराचार्य, त्यांचं पद, त्यांची गरिमा, त्यांचा आवरा, त्यांचा अभ्यास, त्याने अशी वक्तव्य करायचं. अहो तुम्हाला जे काम शंकराचार्यांनी करायला पाहिजे ते राज ठाकरे करतायत, तुम्हाला मदत करतात हे तर विचार करा. नाही ते एखाद्या जाहीर सभेत कुणी असं भाषण करू शकतं का? ते मतं मिळवणारं भाषण नाही आहे, पण तरीही राज ठाकरे बोलतायत. याचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावर टीका. त्यामुळेच मिळत नाहीत का? कदाचित लोकांच्या मनावर तो जो पकडा हळूहळू तो निघेल, तो निश्चित निघेल. त्यांनी जो सगळं वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या मागचा अर्थ होता की आपण नद्या शुद्ध केल्या पाहिजेत, पर्यावरणाच्या विषयी समतोल राखला पाहिजे, हेच त्यांचं म्हणणं होतं. बाकी त्यात काहीच नव्हतं. पक्षाची पुढची वाटचाल मग कशी असावी म्हणजे कुठल्या दिशेने असावी? आपला एकटा मार्ग, एकला चलोरेचा असावा? आता महाराष्ट्राच्या राजकारणात तर असं झालंय की एक अनार 100 बिमार. एक राज ठाकरे सगळ्यालाच पाहिजेत. कुणाला उघड पाहिजेत, कुणाला उघड नको आहेत. आमचे जुन्या पक्षातले लोकांना राजसाहेब तर हवेत पण उघड नको आहेत. कदाचित एकनाथ बी टीम म्हणून त्यांनी काम करावं असं वाटत असेल त्यांना. खरं म्हणजे त्यांची ठाकरे करतील. राज ठाकरे कुणाची बीट म्हणून काम केल्यापेक्षा टीम बंद करतील त्यांची अपेक्षा मी सांगतो. त्यांची खूप अपेक्षा आहे. मी तर काय म्हणलं की त्यांना राज ठाकरे तर पाहिजेत पण जाहीर नको आहेत. त्यांची अडचण माहित नाही का जाहीर नकोत. प्यार किया तो डरना क्या ना, म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मग ते तसं का म्हणजे? आणि मग राज ठाकरेंनी स्वतः भाजप वालों की आदत है छुप छुप के प्यार करते हैं और आहे भरते हैं असं आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना घ्यावं तर वाटतं पण उघड नको वाटतं. आणि एकनाथ शिंदेला कुठंतरी ठाकरे या नावाचा आधार पाहिजे. त्याशिवाय साहेब जे आता ते स्वतःच पक्षप्रमुख आहेत, धर्मवीर आहेत आणि बाळासाहेबांचा फोटो आहे ना त्यांच्याकडे. सगळं जरी असले तर त्यांना नाव ठाकरेंचं लावतात, बाळासाहेबांचा फोटो लावतात. त्याच्याविषयी मी एवढंच मानेल की हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. एकनाथ शिंदेला सगळं माहिती काय आहे ते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी विधानसभेला जे यश मिळवलंय ते एकनाथ शिंदेचं नाही आहे, ते संघाचं आहे. आणि अजित पवार यांनी मिळवलेलं यश संघाचं आहे हे जाहीर. हो बिलकुल. संघाने लोकसभेनंतर
जे काम केलं त्याचा फायदा या दोघांनाही झालेला आहे. आता त्याच्यातून मला पुढचा प्रश्न पडला आहे की मग राज ठाकरे पण हिंदुत्ववादी, भाजप आणि संघ पण हिंदुत्ववादी, तर मग हिंदुत्ववाद्यांची मतं ती कोणाकडे जात आहेत आपण पाहतोय ना, कोणाकडे जात आहेत ती मतं. तर मग ही जी भूमिका आहे, म्हणजे मधल्या काळात राज ठाकरेंनी पक्षाचा एक नवीन लुक दिला, त्याला पक्षाचा झेंडा बदलला. आधी 4 रंगांचा झेंडा होता, त्यामध्ये इतरही रंग होते, एक भगवा होता, हिरवा होता, निळा होता आणि पांढरा होता, बरोबर ना? मला 4 रंग होते आणि हे असे परत एक भगवा रंग केला. हिंदुत्वाच्या आधारे राज ठाकरेंनी भूमिका मांडायला सुरुवात केली आणि मधून मग परत हे कुंभमेळ्याबद्दलचं वक्तव्य किंवा मधून आता हे युद्ध हवं की नको ते वक्तव्य. तर नक्की मग हे असे इकडे वळण तिकडे वळण, तर असं का होतंय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कधी कधी मला वाटतं स्वर्गीय प्रमोदजीनं स्वर्गीय बाळासाहेबांविषयी त्यांच्या सत्काराच्या वेळेस एक भाषण केलं होतं. त्यातलं एक वाक्य होतं की ज्याच्या ओठात आणि पोटात एक असतं. पण राजसाहेबांचं देखील तसंच आहे. त्यांच्या जे ओठात आहे तेच पोटात आहे, जे पोटात आहे तेच ओठात आहे. पण तेच कदाचित त्यांना अडचणीचं ठरतं काय असं मला वाटतं. राजकारणामध्ये भूमिका बदलल्या जातात, अगदी यू टर्न घेतले जातात. आधी एक जे म्हटलं गेलंय त्याच्या पूर्णपणे उलट राजकीय नेते म्हणतात आणि म्हणतात सगळेच पक्षाचे. फक्त काय होतं की ती भूमिका त्यांच्या फायद्याची ठरते म्हणून ते ती भूमिका बदलतात. आता काय झालंय की हिंदुत्वाचाच मुद्दा घ्या ना, ज्याला हिंदुत्वाच्या आधारे मत द्यायचंय तो मतदार कोणाला मत देतोय आपण पाहतो. म्हणजे राज ठाकरेंचं हिंदुत्व एक त्याच्यासमोर आहे आणि दुसरं आहे ते भाजप नरेंद्र मोदींचं हिंदुत्व. दोन्हीपैकी एक त्याला निवड करायची आहे. कसं आहे, भाजपला आपलं हिंदुत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली, त्यांचं संघटन मोठं आहे आणि निश्चित बहुसंख्य हिंदूचा ओढा मान्य नरेंद्र मोदीमुळे भाजपकडे आहे. तो कदाचित आमच्याकडं नसेल, पण हिंदुत्वाचा म्हणजे ज्याला काय आधुनिक हिंदुत्व मानणारा किंवा हिंदुत्वाला एक आधुनिक रूप देणारा नेता म्हणून काही वर्षात लोक राजसाहेबांना नक्की स्वीकारतील असं मला वाटतं. कारण येणारी तरुण पिढी हे नक्की स्वीकारेल. कारण आता चॅलेंजिंग काम भाजप समोर कुठलं राहिलं नाही. एक राम मंदिर झालं, 370 झालंय. आता ते आधुनिकीकरण किती हिंदुत्व करतात काय नाही. आधुनिकीकरण म्हणजे काय? म्हणजे ते कुंभमेळ्यासारखंच जे राज सुधारणी झाली पाहिजे किंवा जातनीय जनगणना, आता त्याच्यावर त्यांना यावं लागलं ना. ज्या गोष्टीला कधी काळी त्यांनी विरोध केला, मला आठवतं. मतं मिळतात का? आणि मिळत नसतील तर ते का करतील? नाही, आता करायची त्यांनीच मागणी केली ना. म्हणजे 15 वर्षाखाली गोपीनाथरावनं मागणी केली त्यावेळेस संघाने आणि भाजपने खूप विरोध केला. विरोधकांचा पण त्याच्यासाठीचा रेटा होता. नाही, रेटा जरी असला तरी प्रत्येक मुंडेंनी छगन भुजबळांनी केली होती, मला आठवतंय. रेट्याला भाजप फार सकारात्मक उत्तर देतो असं नाही आहे ना. म्हणून म्हणलं की त्यांना सुद्धा लक्षात आलं की आता हे केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. भूमिका सगळेच बदलतात, फक्त आम्ही थोडी भूमिका बदलली की मग आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो असं मला वाटतं. धन्यवाद काका, नमस्कार. तर राज ठाकरेंच्या भूमिका, या भूमिकांची होणारी चर्चा आणि या सगळ्यांमुळं मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी काही खळबळ असते किंवा विचारांचं एका अर्थाने काहूर उठतं, खरं तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. त्याबद्दल आपण प्रकाश महाजन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.